शुभ सकाळ मंडळी. सकाळी सकाळी स्वागत आहे आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मागे आजी आहेच माझ्यासोबत हातात बिस्किटाचे फरसाणाचे पुढे आणि आता चहा घेतो. वाजलेत बरोबर 9:15. सकाळी उठलो होतो लवकर 6 वाजता, तेव्हा बघितलं तर पक्ष्यांचा किलबिलाट मस्त पैकी, त्याचे एक व्हिडिओ केले. सकाळी उठलो आणि परत झोपलो, तर आता उठलो, फ्रेश झालो आहे आणि आता चहा घेतो आम्ही. बघा सकाळी सकाळी आजी आहे सोबत आणि आमच्याकडे कोरी चहा असते. हे बघा, तुम्ही पण कधी आलात ना तर तुम्हाला तरतरी येण्यासाठी कोरी चहा भेटेल. इकडे बघा सकाळचं वातावरण. आता सकाळी 6 वाजता उठलं तेव्हा नुसता पक्ष्यांचा किलबिलाट किलबिल किलबिल. व्हिडिओ बघितले असेल अगोदर सुरुवातीला. आता वातावरण बघा कसं आहे. आमच्याकडे चहा घ्यायला आला बघा. त्याशिवाय सरसरलं की हा माणूस येतोच, बबलू शेठ आमचा. बोला काय पाहिजे? हो पाहिजे. ये मग इकडे ये, गेलो लवकर चहा घे. हा माणूस आमचा लगेच येतो, बबलू शेठ आमचे. काय पाहिजे? फरसाण, बिस्किट, बटर. फरसाण पाहिजे? फरसाण पाहिजे तुला? आजी इकडे बघा बटर खाते, रेटवते. चहा बटर चहा बरोबर आम्हाला खाऊ लागतो. बाबा. कधी आला ना बटर घेऊन या. या ह्याला फरसाण आवडतं जास्त त्याला. तर या मंडळी सकाळ सकाळी चहा घ्यायला. आमच्याकडे गावाकडची सकाळी अशीच होते. दुपारनंतर पाहुणे येऊ लागतात कोण ना कोणतरी. म्हातारीला झोप भेटत नाही मला. आमच्याकडे आलात तर तुम्हाला कोरी चहा भेटेल. थोडासा वेळ लागेल पण भेटून जाईल कोरी चहा. बिस्किट घे नको. फरसाण एवढं कसं आहे खाणार तो चहा प्यायला. चहात फरसाण टाकून खाण्याची मजा आहे ना. बघा आम्ही असं करतो, चहामध्ये फरसाण टाकायचं नंतर मग चहा प्यायचे. तुम्ही पण असं करता वाईस कमेंट करून सांगा बरं. आता मस्त असं काय करायचं. रोज एक व्हिडिओ टाकायचे ठरवले, बघू आता कसं बोलता. छोटे छोटे व्हिडिओ असतील रोज एक. काय मग आम्ही बाय. आंबा आमच्याकडे नाही. एक मित्र आपल्याला आंबे देणार आहे, बिटक्या. तर नक्की त्याचा आंब्याचे बिटके मस्त लागतात. कोणाकडे असलं तर पाठवून द्या. आपला एक मित्र आज देणार आहे, तर नक्की एक व्हिडिओ बनवणार मी. चाललो मी बाहेर, तर त्याचा एक स्टॉल आहे तिकडं, तर तिथं जातो ना मी नंतर. या चहा पिऊया, त्याच्यानंतर थोड्याशा गप्पा मारू आणि व्हिडिओ संपू. चहा पिऊन झाले आहे, आता फरसाण खाते जरा फरसाण खातो मी. कांदा टाकून खा. कांदा टाकून फरसाण, कांदा टाकून चांगलं लागतं. जेवायला काय? जेवायला काय आपल्याकडे? मसूरची भाजी. आमच्याकडे तांदळाची भाकरी, मसूरची भाजी भेटेल आमच्याकडे. कधी आलात ना तर रोज तुम्हाला मसूरची पण असं मसूरची भाजी खायला भेटणारच. मला तर भेटते कारण माझ्या आवडीची आहे, मी खातो रोज, मला आवडते. वातावरण बघा काय झालं इकडं. पावसातून आहात ना सगळं भरलेलं असेल. दोन्ही व्हिडिओ बघण्याचं त्यांना माहिती असेल पावसात कसं असतं आमच्या इथं. सगळं एकदम भरलेलं असतं, हिरवगार शेती, सगळं हिरवंगार असतं तेव्हा. आता एवढं काय नाही, कढीपत्ता पण सगळं भरलेला असतं इकडं, सगळं हिरवंगार असतं.
खालच्या कुठे फिरतेस कुठे? नाही का? इकडे चाय पात आहे ना, हा स्टॉक आहे. हे बघ काय 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 म्हणतात असं फिरवल्यावर चांगला घट्ट होतो. काय पोपट पानं त्या फिरायला गेलो तर त्यांच्याकडे नाही हा तेवढाच आहे पण तो उन्हातून फिरतेस का? आठवण नाही होत रे काय कोण घेतात पण घेत पण नाही ना लोक. म्हाताऱ्याची बेस्ट फ्रेंड आहे. खालची आहे सगळ्यांना नावं ठेवले. वरच्या आहे वरती, खालची आहे खालची, इथेची आहे अशी. तो पण नाव काय ना काय ते सगळ्यांना. कशाची खालची आहे? एक्सप्रेस आहे. एक्सप्रेस चला बरं. एक्सप्रेस मुंबई पुणे हायवे. आमची मैत्रीण खास. हे काय आहे? आमचं वाटतं मीठ लावलेले आहे आमच्याला, सुकवलेली आंब्याची. मस्त आहे. आंबट आंबट मीठ लावलेलं. 2-3 दिवस झाले व्हिडिओमध्ये तुम्हाला फणस दाखवते मी. आणि मंडळी, माणसाची भाजी करायची म्हटली तर मोठे फणस आहेत ना, 1-2 वरती आहेत. हे बारके बारके आहे ते तयार आतमध्ये घरी नसतील झाले. त्याच्यामुळे मग आम्ही भाजी करणार आहे. ते दाखवीनच भाजी करेन तेव्हा. चांगला झून पाहिजे. वरती आहे, वरती कोणतरी चढायला बघायला अप्पा असलं तर. हे इकडं आम्ही सामान ठेवले आणि भाजी करायची ना वाराची करणार. कारण त्याच्यामध्ये आहे ना कोलिम टाकला ना, 1 नंबर कम्प्लीट. बस भारी, जाम भारी लागते. अशीच भाजी आणि कोलिम टाकून भाजी करणार ना, जाम फरक. टेस्ट पण एकदम भारी असते. चलो आता मी चाललो आहे जरा बाहेर चाकादेवीमध्ये. तिकडून आहे ना त्या मित्राला भेटायला जाणार आहे. तो आंबे देणार आहे आपल्याला. बघू, तो पण छोटासा व्हिडिओ असेल. कारण मित्राचा व्यवसाय म्हटल्यावरती थोडी ॲडव्हर्टाईज करायला लागते भावा. आणि मंडळी, व्हिडिओ कसा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. आमच्या गावाकडची सकाळी अशीच असते. हे आता आमच्याच इथला परिसर दाखवले तुम्हाला. वाडीत बघितलं गेलं ना, सेम कंडिशन, एकदम भारी. आणि हे भारी असतं पावसाळचं, भारी वाटतं एकदम. इकडं घर बांधतात आहे नवीनची घरचं. आणि इथं अंगणवाडी मराठी शाळा खाली आहे आमची तिकडं. तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा. आणि कोकणकर आजीसोबत घर बसल्या कोकण दर्शन करा. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण. तोपर्यंत लगे राहू कोकणकर आजी के साथ.